नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गट क पूर्व परीक्षाचा पेपर झालेला आहे आणि नुकताच मी पण बघू शकता पेपर देऊन आलेलो आहे आणि माझ्या हातात बी सेट आहे आणि आज आपण बी सेटचं बघू शकता की आपल्याला टॉपिक वाईज आपल्याला आन्सर की बघायचे आणि कसे प्रश्न आलेत आणि आपण टेस्ट सिरीज मध्ये कसे प्रश्न टाकलेले आहेत आणि त्या टेस्ट सिरीज मधले पण आपण बघू शकता झलक दिसलेली आहे पेपरला की ज्यांनी आपण बघू शकता एकाग्र अकॅडमीची जी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेली आहे त्याच्यातले बघू शकता डायरेक्टली आपल्याला प्रश्न बघायला भेटतील. आपण आता करंट अफेअर्स या विषयाची आन्सर की आपण बघणार आहोत. करंट अफेअर्सचं बोलायला गेलं तर राज्यसेवा आपली 1 डिसेंबरला झाली. ज्या 1 डिसेंबरच्या पेपरमध्ये बघू शकता स्ट्रेट फॉरवर्ड मल्टीलाइनर्स करंट अफेअर्स झालेत. त्याच्यानंतर 2 फेब्रुवारीला गट ब ची पूर्व परीक्षा झाली. तिथं आयोगाने पॅटर्न चेंज केला, करंट अफेअर्स डिफिकल्ट करून टाकलं आणि बघू शकता आज 1 जून 2025 ज्या गट क ची पूर्व परीक्षा झाली आणि आज करंट अफेअर्स बघू शकता स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं. म्हणजे जी भीती निर्माण झालेली गट ब साठी पोरांच्या मनात ती आज कुठेतरी पुन्हा एकदा बघू शकता की करंट अफेअर्स जो आयोगाने पॅटर्न जो पूर्वीचा होता तोच फॉलो केलेला आहे आणि करंट अफेअर्स कुठेतरी पोरांना एकतरी सोपा गेलेला आहे. ओव्हरऑल पेपरचं जर मी स्वतः पण ऍक्च्युली एक्झाम दिलेली आहे म्हणून जर कंपॅरिझन केलं गट ब बरोबर तर हा पेपर थोडा लेंथी होता गट ब च्या कंपॅरिझन मध्ये आणि गणिताचे प्रश्न पण भरपूर थोडे लेंथी होते. म्हणजे टाइम पुरला नाही लोकांना सॉल्व्ह करायला. जरी आणि बघू शकता की गट ब पेक्षा गट क मध्ये मल्टीलाइनर जे स्टेटमेंट आहेत जे राज्यसेवेला विचारले जातात ते रिफ्लेक्शन दिसले या पेपरमध्ये. म्हणून थोडं पोरांना कुठेतरी थोडंफार काही सब्जेक्ट इझी वाटले आणि थोडंफार बघू शकता मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला गेलेला आहे पेपर. म्हणून आपण आजच परीक्षा दिलेली आहे म्हणून आपण कट ऑफचा अंदाज आजच घेणार नाहीत. आपण करंट अफेअर्सची आन्सर की पहिले बघून घेऊया. तर माझ्या हातात बी सेट आहे. बी सेट हा पूर्ण पेपर आहे. 36व्या नंबर पासून करंट अफेअर्स सुरू होत आहे. तर बघू शकता 36वा जो प्रश्न होता की 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती. तर ऑप्शन होतं ब्राझील, रिओ डी जानेरो, दिल्ली भारत, कंपाला युगांडा, घाना अक्रा. तर बऱ्याच लोकांना हा डायरेक्टली आलेला आहे प्रश्न. इंटरनॅशनल रिलेशन जे आपण जर करंट अफेअर्सचे मागचे 6 महिन्यातले जर वाचले असतील ह्याच्यात डायरेक्टली आपल्याला दिसतो की कंपाला युगांडामध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे अलिप्त राष्ट्र चळवळ ही पार पडलेली होती. चला 37वा प्रश्न बघूया की डायरेक्ट नोबेल अवॉर्डवर नोबेल प्राइजवर प्रश्न विचारले जातात. 1 डिसेंबरची राज्यसेवा झाली त्यात पण विचारलं होतं नोबेल पीस प्राइज. यावेळेला पण डायरेक्टली बघू शकता केमिस्ट्री जे बघू शकता रसायनशास्त्र केमिस्ट्रीचा नोबेल पुरस्कार कुणाला देण्यात आला आहे विचारला गेलेला आहे. बघू शकता ह्याचा डायरेक्ट आन्सर बघा जो मी शॉर्टकट जो शिकवलेला होता तो DDJ म्हणजे CDDJ असा जो शॉर्टकट होता. मग जर DDJ म्हणून हे करणार तर आपण बघू शकता पहिल्या इनिशियल्सच मी सर्व घेतलेलं आणि या प्रकारे तर ऑप्शन 2 याचा आन्सर आहे 37चा. डायरेक्ट आहे हे सगळं बघू शकता फॅक्च्युअल डेटा आहेत. फॅक्च्युअल डेटा म्हणजे एकदा तुम्ही वाचल्यावर तुम्हाला आलंच पाहिजे ऍक्च्युली. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. प्रश्न क्रमांक 38 वर. हा बऱ्याच लोकांना प्रश्न थोडा आउट ऑफ द कंटेक्स्ट वाचला पण ऍक्च्युली न्यूज मध्ये होता की जे आपले पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत. म्हणजे रणजित गुहा एक जे फेमस स्कॉलर आहेत ते कुठल्या फील्डशी रिलेटेड आहेत. म्हणजे ट्रान्सजेंडर अभ्यास, सबाल्टन अभ्यास, परिस्थितिकीय अभ्यास, क्वांटम अभ्यास. तर याचं डायरेक्टली उत्तर आहे सब ऑल्टन स्टडीज, सबाल्टन अभ्यास. म्हणजे हे रणजित गुहा आहे जे हिस्ट्री आहे जे इतिहासाचे जे लेखक आहेत ते आहेत आणि त्यांनी एक थिअरी डेव्हलप केलेली होती. त्यालाच आपण बघू शकता सब ऑल्टन स्टडीज म्हणून बघतो. हे डायरेक्टली प्रश्न होते. चला नेक्स्ट प्रश्न 39वा जो आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. आयोगाचा जर तुम्ही 2 वर्षापूर्वीचा पॅटर्न बघितला तर लोकपालावर प्रश्न होता की पहिले लोकपाल कोणाला निवडण्यात आले होते. तेव्हा जे GC मुर्मू करून आपले होते त्यांना फर्स्ट नाही पिनाकी चंद्र घोष होते त्यांच्यावर प्रश्न आलेला. पुन्हा एकदा बघू शकता आयोगाने 2 वर्षानंतर सेम प्रश्न रिपीट केलेला आहे की लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले होते. अजय माणिकराव खानविलकर, सतीश चंद्र शर्मा, सूर्यकांत वर्मा, संजीव खन्ना. तर डायरेक्टली आहे की अजय खानविलकर म्हणून लोकपालचे अध्यक्ष निवडण्यात आले होते. चला प्रश्न क्रमांक 40 जाऊ. बी सेट आहे लक्षात ठेवा. आता स्विच दिल्ली हे अभियान कशाशी जोडले गेलेले आहे. खासगी शाळांपासून सरकारी शाळेकडे वळणे, पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे, कोळसा आधारित ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेकडे वळणे, खासगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे.
आता बघू शकता दिल्लीमध्ये तुम्हाला माहित असेल भरपूर प्रदूषण आहेत. तिथं मध्यंतरी जेव्हा अरविंद केजरीवाल सीएम होते तर ऑड इव्हन काहीतरी फॉर्म्युला आणला होता. आता त्या दिल्लीचं बघू शकता की भौगोलिक स्थितीच अशी आहे की हरियाणा असेल, खाली नोएडा असेल, या बाजूला बघू शकता उत्तराखंड आणि हे जे बॉर्डर मेरठ असेल, तिकडून जे आपले बघू शकता ते धान्य हे झाल्यानंतर जे जाळलं जातं, त्याच्यानंतर जे पॉल्युशन आणि कन्स्ट्रक्शनमुळे जे होणारं पॉल्युशन आहे, त्याच्यामुळे दिल्ली आणि राजधानीमध्ये एवढं पॉल्युशन झालेलं आहे की त्यांनी डायरेक्टली आहे की स्विच दिल्ली म्हणून एक अभियान राबवले. त्याचा एकच हे होतं की पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. मग तुम्ही बघू शकता ते दिल्लीचे जे लोकल ट्रान्सपोर्ट आहेत ते पण ई व्हेकलवर चाललेले आहेत. आपल्याला महाराष्ट्रात पण बघू शकता की जनरली आता शिवनेरी सारख्या ज्या बसेस आहेत ते बघू शकता ई शिवनेरी म्हणून आपल्याला चाललेली आहे. मुंबई पुणे असेल, मुंबई संभाजीनगर असेल, हे भरपूर साऱ्या असं युनिक आपण घेऊन आलेलो आहोत. तसा स्विच दिल्लीवर प्रश्न विचारला गेलेला होता. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. करंट अफेअर्सचं तुम्ही बेसिकली बघणार ना, मागच्या 6 महिन्यातलेच जास्त आलेले आहेत. चला, नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष कोण होते? नोव्हेंबर 2024. नोव्हेंबर 2024 पर्यंत मासासुगु असाकावा, ताकेहिको नाकोवा, हारुहिको कुरोडा, ताडाऊ चिनो. तर हे जर डायरेक्ट आहे की मासासुगु असाकावा, हे जपानीज नाव आहेत. हे डायरेक्टली अध्यक्ष होते एशियन डेव्हलपमेंट बँकचे. चला 42वा प्रश्न आपण बघूया. यस, डायरेक्ट फुलटॉस. नॅशनल वोटर्स डे. बघू शकता इलेक्शन झालं मागच्या वर्षी, लोकसभेचं पण झालं, महाराष्ट्राचं विधानसभेचं पण झालं आणि महानगरपालिका पण येणार आहे. ह्याच्यासाठी मग डायरेक्टली बघू शकता त्या रेफरन्सनी पण आपण बघू शकता राष्ट्रीय मतदार दिन कधी म्हणजे साजरा करण्यात येतो. 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी, 15 जानेवारी. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. 26 जानेवारी आपल्याला माहिती आहे की रिपब्लिक डे, 15 जानेवारी आर्मी डे असतो आणि 24 जानेवारी आपण बघू शकता ग्रामपंचायत दिवस असतो म्हणजे पंचायत राज दिवस. मग बघू शकता हे सगळे कन्फ्युजिंग ऑप्शन होते, पण जानेवारी महिन्यातले आपल्याला सर्व माहीत असलं पाहिजे. चला, एक्सपेक्टेड होता की पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न येईल आणि 2 प्रश्न ऍक्च्युअली आलेत. एक मेडलवर पण आला आणि एक डायरेक्टली चीफ स्पॉन्सरवर आला. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक स्पॉन्सर्स कोण होते? रिलायन्स फाउंडेशन, अदानी समूह, आदित्य बिर्ला कॅपिटल्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL. आणि ऑप्शन पण बघू शकता, फक्त अ ब ड ब क अ ब क ड सर्व दिलेलं आहे असं. मग ह्याचं बघू शकता की पॅरिस ऑलिम्पिक्सच्या पहिले नीता अंबानी जी जे रिलायन्स फाउंडेशनच्या मेन आहेत ते न्यूजमध्ये होत्यात. बट ऑब्व्हियसली आहे मग की रिलायन्स फाउंडेशन असणारच. मग बघू शकता इंडियन हॉकी टीमच्या बघू शकता जर्सीवर आपण बघू शकता वेगवेगळे जे स्पॉन्सर्स होते ते सगळे मिळून आपल्याला हे करायचे की जे जनरल स्पॉन्सर होते ते कोण होते. तर रिलायन्स पण होता, अदानी समूह पण होता, आदित्य बिर्ला कॅपिटल पण होता आणि भारत पेट्रोलियम. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 सर्व होते स्पॉन्सर. चला, प्रश्न क्रमांक 44 डायरेक्टली महाराष्ट्र करंट अफेअर्सवर प्रश्न आहे आणि कुठल्या पण न्यूज चॅनलवर तुम्ही फॉलो केला असेल, लोकसत्ता वाचला असेल, महाराष्ट्र टाइम्स वाचला असेल, हा प्रश्न सगळ्यात आहे की सप्टेंबर 2024 मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व शांती बुद्ध विहार चे उद्घाटन केले? निलंगा, जळकोट, चाकूर, उदगीर. आणि बघू शकता जे राष्ट्रपती आहेत भारताचे द्रौपदी मुर्मू साहेब, त्यांनी बघू शकता व्हिजिट केलेलं ग्रामीण भागात आणि ते कुठे होते? ते उदगीरला होते. लातूर, आपल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर बघू शकता तालुक्यात ते गेलेले. चला, प्रश्न क्रमांक 45. जर प्रश्नांचा आपण सिरीज बघितली तर 15 प्रश्न आलेले आहेत करंट अफेअर्सवर. चला, कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम रेन उपक्रम सुरू केले आहे? पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि इंडियन ओशन रिम असोसिएशन, परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सरकारी संस्था कार्यक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिमस्टेक सचिवालय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि सार्क. तर याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय आणि बंगाल उपसागराच्या आंतर सहकारी संस्था कार्यक्रम. हे जे बिमस्टेक आहे, बे ऑफ बंगाल मिनिस्ट्रीचं, हे त्यानुसार हे आपल्याला बघू शकता कार्यक्रम राबवला गेलेला आहे. चला, प्रश्न क्रमांक 46 वर जाऊ. लव्हेंडर टेस्ट सिरीज मध्ये बघू शकता ज्यांनी टेस्ट सिरीज केली असेल आपली, डायरेक्टली प्रश्न हा टेस्ट सिरीज मध्ये होता की भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे? नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर. तर हे जे डायरेक्ट आहे की जम्मू काश्मीर. अजून लक्षात ठेवा जे केसर जे युक्त केसर पण आपण बघू शकता जम्मू काश्मीरमध्ये जास्त प्रमाण आहे त्याचं. मग हे पण लक्षात ठेवायचं, पुढच्या मेन्सला येऊ शकतो हा प्रश्न. चला, 47वा प्रश्न. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ जिंकले आहे?
फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, नेदरलँड. आता हा डेप्थ मध्ये होता. आपल्याला फक्त सिक्वेन्स माहित असतं, गोल्ड मेडल माहित नसतं की कुणी किती जिंकले. म्हणून हा थोडा ट्रिकी प्रश्न होता. ज्यांचा तुक्का लागला त्यांचा लागला आणि ज्यांचा नाही लागला त्यांचा नाही लागला. पण ह्याचं योग्य उत्तर आहे जपान. चला प्रश्न क्रमांक 48. आता पद्म अवॉर्ड्सवर 1 डिसेंबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यात पण हा प्रश्न आलेला. त्यात पण हा स्टेटमेंट होताच. पूर्ण हाय तसा होता. एक स्टेटमेंट लाईन मध्ये होता. इथं डायरेक्ट प्रश्न विचारलाय की 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? 132, 128, 130, 134. तर हे जर डायरेक्टली आहे 132. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री असे मिळून 132. हा यस. चला 49वा प्रश्न होता की ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये 2024 ची आहे की पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण आहेत? तर याचं डायरेक्ट उत्तर आहे जॉनिक सिनर आणि अरिना सबालेंका. हे डायरेक्टली आहे. हे सगळं जर तुम्ही वाचलं असेल आणि लक्षात असेल तर इट इज व्हेरी गुड. करंट असा सोपा होता. चला करंटचा लास्ट प्रश्न 50वा. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोर मिल, सोलार फ्लोर म्हणजे चक्की, सोलार तर्फे आपले चक्की आटा जे आपण बोलतो पीठ बनवण्याची जी मशीन आहे या नव्या उत्पादनात पेटंट मिळालेलं आहे? ती अशी कुठली कंपनी आहे? फिलिप्स, किर्लोस्कर बंधू, शक्ती पंप, क्रॉम्प्टन ग्रीव्स. तर हे जर डायरेक्टली योग्य उत्तर आहे शक्ती पंप. बघू शकता हा बी सेट आहे. करंट अफेअर्सचे 15 प्रश्न होते. 15 पैकी जर माझा अंदाज म्हणजे एक नॉर्मल जे साधारण ज्यांनी चांगला अभ्यास केलाय 10+ मार्क इझिली स्कोर होतात करंट अफेअर्स मध्ये. आणि ज्यांचा एकदम बघू शकता की करंटवर जोर आहे ते इझिली आपलं बघू शकता 12+ मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. याच प्रकारे बघू शकता करंट अफेअर्स आपल्याला अनालिसिस झाले. पुढचा आपण विषय नंतरला कंटिन्यू करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.